अरे, अरे, अरे! आमचा हा विठू असा का बरं डान्स करत आहे? सांगते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तर आमचं ना भरपूर दिवसापासून चालू होतं, की आम्हाला डब्बा पार्टी करायची आहे. बट कोणा ना कोणाचं काही ना काही मधात येत होतं आणि आमची डब्बा पार्टी होतच नव्हती. बट आज फायनली आम्ही सगळ्यांनी डिसाईड केलं होतं, की आपण डब्बा पार्टी आज तर करूयाच आणि त्यात मी ठरवलं होतं, की मी घेऊन जाणार मस्त असा व्हेज पुलाव. म्हटलं व्हेज पुलाव बनवता आपण त्याला थोडंसं हेल्दी सुद्धा बनवावं म्हणून त्यात ना प्रोटीन ॲड केलं म्हणजेच पनीर ॲड केलं आणि अशा प्रकारे सगळ्या व्हेजिटेबल ॲड करून ना फायनली मी पुलाव बनवायला घेतला आणि जेव्हा मी पुलाव बनवत होती ना, भाईसाहब त्याचा एवढा छान असा सुगंध येत होता ना, की ते बनवताच मला खायची इच्छा होत होती. बट म्हटलं चला याला थोड्याशा शिट्ट्या येऊ देते. तोपर्यंत मी पटकन रेडी झाली आणि फायनली असा डबा पॅक करून आम्ही निघालो आमच्या डब्बा पार्टीच्या लोकेशनसाठी. ॲक्चुअली आमची डब्बा पार्टी दुसरी कुठे नाही तर प्रगतीकडेच होती आणि सगळ्यांनी ना आपापल्या घरून सगळं काही बनवून आणलं होतं. बट हर्षचा असा आयटम होता, की तो गरमच चांगला लागेल म्हणजेच तो छान असा पास्ता बनवणार होता म्हणून तो ना आम्ही प्रगतीच्या घरी बनवायचंच डिसाईड केलं आणि फायनली असं सगळं आमचं बनून रेडी झालं आणि आम्ही डबा पार्टीला स्टार्ट केलं. सगळ्यांनीच ना एक से बढ़कर एक डिशेस बनवल्या होत्या. आता एवढ्या छान-छान डिशेस बनवल्या म्हणजे कंट्रोल होईल का? अजिबात नाही. सो आम्ही ना पटकन सगळं खायला घेतलं आणि आमच्या सोबत आजची डबा पार्टी ना विठूने सुद्धा मस्त अशी एन्जॉय केली. म्हटलं चला आज सगळे मूडमध्ये आहेच तर थोडी अजून मस्ती व्हायला हवी म्हणून ना आम्ही छान-छान सॉन्ग्स वाजवले आणि त्याच्यावर ना खूप धिंगाणा घातला. खरं तर आजचा आमचा पूर्ण दिवस ना मस्ती आणि मजा करण्यातच गेला.